ठिकाणी महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाडगे साहेब आलेले आहेत। गेल्या 2 तासापासून मंगळपेठेतल्या मिरजकर टिकटीमध्ये आमच्या इथल्या सगळ्या माता भगिनी आणि कार्यकर्त्यांनी हा रस्ता रोको केला होता, कारण या ठिकाणी पाणी आलं नाही म्हणून। गेल्या 4 दिवस पाण्याचा एक थेंब नाही, पाण्याचे टँकर देखील नाही, त्यामुळे रस्ता रोको केला होता। आता या ठिकाणी जल अभियंता आलेले आहेत, आम्ही त्यांना इथल्या व्यथा सगळ्या सांगितलेल्या आहेत। या ठिकाणी ताबडतोब पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तरी आंदोलन सोडणार नाही आता देखील। त्यामुळे त्यांचं मत त्यांनी या ठिकाणी सांगावं, ते आम्हाला पटलं तर आम्ही आंदोलन स्थगित करू तात्पुरतं, पण प्रश्न मार्गी लावायचा शब्द त्यांनी या ठिकाणी मीडिया समोर द्यावा आणि मगच यावर आम्ही विचार करून हे आंदोलन सोडायचं का ठेवायचे या ठिकाणी ठरवू। रात्री मध्यरात्री महिला रस्त्यावर आल्या, असं कोल्हापुरात कधी घडलं नव्हतं। नेमक्या ते काय लूज पोल आहेत आणि मुळात सर्वत्र टँकरवर अक्षरशः टँकर दादागिरी करून नेले जातात, येत नाहीत, नेमकं काय नियोजन टँकर? सर टँकरचा मी कालच आम्हाला जर असं परवा रात्री आम्हाला थोडासा अंदाज आला की बाबा थोडासा दुरुस्तीला वेळ लागणार, त्यामुळे काल सकाळी आम्ही शहरात आमचं जो ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट होतं त्या टँकरवाल्याकडनं 28 टँकर मागून घेतलेले होते। त्याप्रमाणे माननीय आयुक्त प्रशासक यांनी पण तिथं उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त यांचे प्रत्येकाचं रोटेशन प्रमाणे त्या फिल्टर हाऊसवर, दोन्ही फिल्टर हाऊसवर इंजिनियरांचे सगळ्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत। त्याप्रमाणे रोटेशननं प्रत्येकाचं काम चालू आहे। जिथं जिथं टँकरची मागणी आहे तिथं तिथं आम्ही टँकर द्यायची नक्कीच व्यवस्था करू। आणि तसंच या पद्धतीने जो पंप आहे, जो आम्हाला पंप चालू करायला पाहिजे आहे, 2 पंप आहे, 3रा पंप, त्याचं पण आमचं दुरुस्त करायचे आटोकाट प्रयत्न आहे। काय दुर्दैव आमचं प्रशासनाचं आहे की तो जे प्रॉब्लेम होता तो 2 दिवसात सॉर्ट आऊट व्हायचा आहे, खरं सॉफ्टवेअर असल्यामुळे तो आमच्या पण हातात आहे। प्रयत्न आटोकाट चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत आमचे शक्यता होईल की बाबा पाणी सुरू करायचं 3रा पंपानं चालू होईल, त्यामुळं पाणी शहरात बऱ्यापैकी सुरळीत लागू शकेल।